नमस्कार. मागच्या महिन्यात एक ग्राहक ऑफिसला आले. त्यांना प्लॉट खरेदीसाठी कर्ज पाहिजे होतं. HDFC बँक, ICICI बँक, IDBI बँक प्लॉट खरेदीसाठी कर्ज देतात. कोटक बँक, SBI, बंधन बँक, ट्रू होम फायनान्स आणि इतर बँका तसंच फायनान्स कंपन्या प्लॉट खरेदी आणि बांधकामासाठी एकत्र गृहकर्ज देतात. HDFC बँक आणि ICICI बँकेचं तर प्लॉट परचेस विथ इक्विटी हे एक अल्टिमेट लोन प्रॉडक्ट आहे आणि या सर्व कर्ज सुविधांची सेवा साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये उपलब्ध आहे. यासाठी आम्ही कुठलेही अतिरिक्त किंवा छुपे शुल्क आकारत नाही. तर हे ग्राहक प्लॉट खरेदी कर्जासाठी आमच्याकडे आले होते. त्यांनी त्यांचे सर्व इन्कम पेपर्स दाखवले, प्रॉपर्टी पेपर्स दाखवले, सगळं व्यवस्थित होतं. प्रॉपर्टीचे पेपर्स बघितल्यावर ही प्रॉपर्टी आमच्या एका मित्राचीच असल्याचं माझ्या लक्षात आलं. त्यामुळे संबंधित ग्राहक गेल्यावर मी आमच्या मित्राला कॉल केला. म्हटलं, साहेब तुम्ही अशा अशा ठिकाणचा तुमचा प्लॉट विकताय का? तर ते म्हणाले, नाही, हा प्लॉट विकण्याचा सध्या तरी माझा काही विचार नाही. म्हणलं काहीतरी गडबड आहे. मग मी त्या ग्राहकाला बोलावून घेतलं, प्लॉटच्या मालकाची आणि त्या ग्राहकाची भेट घालून दिली. तेव्हा संबंधित ग्राहकानं त्या प्लॉटची टोकन अमाऊंट आधीच कुणाला तरी दिली होती. त्याचं नंतर काय झालं हे माहित नाही, पण आमचा मित्र थोडक्यात वाचला. हा प्रकार उघडकीस आला म्हणून बरं झालं. पण असे कितीतरी प्रकार आजकाल सर्रास घडतायत. मोठ्या शहरांमध्ये तर मागच्या 6 महिन्यात बोगस आधार कार्ड आणि इतर बनावट कागदपत्र तयार करून मोठमोठ्या मालमत्तांच्या खरेदी विक्री व्यवहार झाले अशा बातम्या खूपशा पेपरला आहेत. मालमत्तेची रक्कम घेऊन हे बोगस विक्रेते गायब होतात आणि संबंधित ग्राहक आणि मालमत्तेचे खरे मालक हे आपसात भांडत बसतात. या घटना लक्षात घेऊन आता काही बँका आणि फायनान्स कंपन्यांनी कडक पावलं उचलली आहेत. आता तुम्ही जर एखादी रिसेलची प्रॉपर्टी खरेदी करत असाल आणि त्यासाठी कर्ज घेत असाल तर तुम्हाला त्या प्रॉपर्टी मालकाचं आधार कार्ड झेरॉक्स, पॅन कार्ड झेरॉक्स, बँक डिटेल्स हे सर्व संबंधित बँकेमध्ये द्यावं लागणार आहे. बँकेचे प्रतिनिधी त्या संबंधित प्रॉपर्टीच्या मालकाला भेटतील. ही संबंधित प्रॉपर्टी तुमचीच आहे का? तुम्ही ही प्रॉपर्टी या ग्राहकाला विकताय का म्हणून विचारतील. सर्व खात्री करून घेतील आणि नंतरच तुमचं कर्ज मंजूर होईल. हे ग्राहक आणि प्रॉपर्टी मालक दोघांसाठी देखील चांगलं आहे. यामुळे प्रॉपर्टी मालक, ग्राहक आणि संबंधित बँक असे सगळेच जण सुरक्षित राहणार आहेत. जर तुमच्याजवळ पैसे उपलब्ध असतील आणि तुम्ही कर्ज न घेता प्रॉपर्टी नगदीने खरेदी करत असाल तरी सुद्धा प्रॉपर्टीचे सर्व पेपर्स ऑनलाईन चेक करा, सर्च रिपोर्ट काढा, जाहीर प्रकटन द्या. तुम्ही स्वतः त्या प्रॉपर्टीच्या मालकाला भेटा, सविस्तर बोला आणि नंतरच व्यवहार करा. RBI ने सांगितल्याप्रमाणे सतर्क राहा, म्हणजे नवीन वास्तूत तुम्हाला म्हणजे अधिक आनंद मिळेल आणि शांत झोप लागेल. अशाच महत्वाच्या विषयांवर ते बोलण्यासाठी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ऑफिसला भेट द्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, भरपूर शेअर करा. या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतंय खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.